तो काल भेटला ना मला, चांगल्या प्रकारे भेटला आहे. मी पण त्याला भेटेन केव्हा तरी. विजय घाडगे किंवा छावा संघटनेच्या एका कार्यकर्त्यावरचा हल्ला नव्हता. शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला. आला तर काय मी काय सगळं काय करणार. शेवटी त्यानं माज दाखवायचा तो दाखवला. महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर काय असतो ते आम्हाला काल राष्ट्रवादीच्या ह्या सगळ्या गुंडाकडून दिसून आलं. हा केवळ काही माझ्या एकटा विजय घाडगे म्हणून किंवा छावा संघटनेच्या एका कार्यकर्त्यावरचा हल्ला नव्हता. शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आणि हे सोपा विषय नाही. मला भेटणार मी कशाला भेटू? तो काल भेटला ना मला, चांगल्या प्रकारे भेटला आहे. मी पण त्याला भेटेन केव्हा तरी. चालण्यात असेल नांदेड जाळपूर. आता संताप आहे. मी शांततेचं आव्हान केलंय सगळ्या लोकांना. शेतकऱ्याच्या पोरावर हल्ला झाला तर लोकांमधून संताप व्यक्त होणं साहजिक आहे, परंतु मी वारंवार आव्हान करतोय, शांततेनं करा. त्या लोकांनी कायदा हातात घेतलाय, आपण कायदा हातात घेऊ नका. शांतते लोकशाही मार्गाने चला. शेवटी कायद्याचं राज्य आपण मानायचं. सत्ताधाऱ्यांना नाही मानलं तरी चालतंय, परंतु शेवटी आपण कायद्याचा सन्मान करून पुढे जाऊ. परंतु काहीही झालं, असे कितीही लोक गुंडांचा तुम्ही वापर केला, चळवळी मोडण्याचं काम करत असाल, तर हा विजय घाडगे अण्णासाहेब जावळेचा कार्यकर्ता आणि अण्णासाहेब जावळे पाटलांच्या तालमीत तयार झालेला एक परिपक्व कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांची बाजू कधीच सोडणार नाही. माझा जीव जाईल पण मी सोडणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.